जय बाळा मित्रांनो, आता झाली सभा. देवेंद्र फडणवीस तुम्हाला माहितच आहे. तर बघू लोकांचं म्हणणं काय काय आहे काय नाही काय तुम्हाला बी कळलं मला बी कळलं. हे सांगोल्याचे जनसेवा आपलं काय इकडे काय मतदान नाही तरी यांना वाचून विचारून यांना माहित असतं कसं कसं वातावरण सांगोल्याचं काय नाही. आपण काय गाडीगारवाला आहे पण त्यांना कळतंय कसं कसं वातावरण काय झालं. हे आमच्या इकडे गावाला बी येऊन टावकारला इकडे गावाला पण आपलं मतदान नाही होतं पण आपण बघूया पण आपला पक्ष तुमचा आहे ना म्हणलं काय. तर बोला का कसं कसं काय जरा. आता देवेंद्र भाऊ फडणवीस मुख्यमंत्री साहेबांची सभा झाली हो आणि सर्व तालुक्याची सगळी जनता इथं आता बघा ती काय नेमकं कुठल्या मुद्द्यावर सभा होत्या. परंतु इथं असं दिसून आलं की जे सांगोला शहर विकास आघाडीचे सर्व उमेदवार आणि नगराध्यक्ष पद उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा होती. परंतु त्या सभेमध्ये कुठल्याही पद्धतीचं कुठली टीका न करता एक मुख्यमंत्री कसा असावा की सांगोल्याच्या विकासासाठी काय आपलं विजन असलं पाहिजे की फक्त बोंबलून निवडणूक जिंकत नाही तर त्यासाठी विकासाचं विजन असलं पाहिजे. आणि सांगोल्याच्या पूर्ण जनतेला आता आज कळलं की आपल्या समोरचं विजन काय आहे की आपण कशासाठी कमळाच्या फुलाला इथं फुलवणार आहे. तर सांगोला तालुक्याच्या ज्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेचं जी स्वप्न आहे की आपला सांगोला शहर एक देखणा दिसला पाहिजे तालुका, त्यासाठी जे जे काही करता येईल ते आता फडणवीस साहेबांनी सांगितलं की डम्पिंग ग्राउंडचं सांगितलं, त्याचबरोबर ईदगासाठी जागेसाठी सांगितलं, त्याचबरोबर सर्व महापुरुषाच्या स्मारकासाठी सांगितलं, त्याचबरोबर सर्व घरकुलच्या लोकांना जागा नाही त्यासाठी काय करावं लागेल. हे सगळ्याची योजना आहे. त्याचं कारण आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाई फडणवीस आज संपूर्ण सत्ता त्यांच्या हातात आहे. त्यामुळे 100% आम्ही सांगोला तालुका त्यांच्या जोडीत दिल्यात जमा झाला आणि या पुढचा दत्तक म्हणून जे आता तालुका आपण देवेंद्र फडणवीस साहेबांना दिला ते 100% आपल्या सांगोला तालुक्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही हे आमच्या सर्व जनतेला वाटतं. पण आजच्या सभेवरून काय वाटतं तुम्हाला आपलं पक्ष येईल का काय कसं कसं वाटतं जरा कळू द्या मला आजच्या ह्याच्यावर जरा. 100% आमचा उमेदवार जी सर्व 23 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ते 100% सांगोला तालुका महाविकास आघाडी आज 100% जिंकलेलं आहे म्हणलं तर आपल्याला वावगं ठरणार नाही. आता ज्या साईडला दीपक आबा आहे त्या साईडला गुलाल आहे आमचा. बेस्ट. बरं आता इकडे आमचं पाहुण्याने जरा विचारू जरा काय ही काय यांचं काय नाही आपलं ओळख नाही पण पाहुण्याने आमचं विचारतो. पाहुण्या जरा बोला जरा 2 शब्द. आज या ठिकाणी आताच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांची सभा झाली. या सभेसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री जयभाऊ गोरे तसेच आमचे नेते दीपकआबा सावंत पाटील, बाबासाहेब देशमुख आणि सर्व आमदार मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. या सांगोला शहराचं विजन काय असावं, सांगोला शहरासाठी विकास कसा असावा याचा आज सगळ्या पूर्ण शहराने आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांनी सांगोल्याचं विजन कसं असावं, सांगोल्याचा विकास कसा करावा यासाठी फक्त देवाभाऊंनी आज या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि ह्या पुढं दीपकआबा सावंत पाटील जिकडं असतील त्या पक्षाचा आणि त्या उमेदवाराचा गोलाल हा 100% आहे. हे काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. त्यामुळं आज शहर विकास आघाडीचे 23+1 हे उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील या ठिकाणी मला विश्वास आहे. बेस्ट. जरा नाव सांगा. माझं नाव संभाजी वासुदेव हरिहर, मी नाझरेगावचा रहिवासी आहे. बर. सर्वसाधारणपणे या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी 49वे विधेयक जेव्हा या संसदेमध्ये मंजूर केलं, पारित केलं, त्यावेळी या जगातला सगळ्यात मोठा आनंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना झाला होता. ते विधेयक काय सांगतंय की ज्या युवकानं ज्या युवतीनं या भारत देशामध्ये राहणाऱ्या वयाची 18 वर्ष पूर्ण केलेले आहेत अशा युवकाला अशा युवतीला मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आणि जो झोपडपट्टीमध्ये राहणारा जो युवक आहे त्यालाही एकाच मताचा अधिकार आणि जो बंगल्यामध्ये राहतो किंवा टाटा बिर्ला अंबानी यांना सुद्धा एकाच मताचा अधिकार हा फक्त देण्याचं काम हे काम फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि येणाऱ्या काळामध्ये 2 तारखेला या सांगोला तालुक्यातली सुज्ञ जनता मतदान करणार आहे. ती मतदान करत असताना या सांगोला तालुक्यामध्ये चौफेर विकास कशाला म्हणावा, चौफेर विकास काय असतो आता देवाभाऊंच्या सभेमुळं या सर्वसामान्य लोकांना समजलेलं आहे. आणि एक सुंदर प्रणाली या सांगोल्यामध्ये 23 उमेदवार आहेत, वेगवेगळ्या चिन्हावरती लढतायत. आणि कमळाचा एक उमेदवार आहे मारुती आबा बनकर की जे वयाने ज्येष्ठ आहेत. आदरणीय मारुती आबा तर निवडून येणार आहेतच, त्यांच्यासोबत जी सर्व मंडळी आहे तर ती जी मंडळी उभा केलेली आहेत आमच्या आदरणीय लोकनेते दीपक आबांनी जे उमेदवार उभा केलेले आहेत एक सर्वसामान्य कुटुंबातून त्यांना निवडलेले आहे. माझ्यासोबत असणारे माझे मित्र आदरणीय चंचलदादा बनसोडे एक सर्वसामान्य कुटुंबातला युवक की जी या युवकाला या समाजाची तळमळ
बघवत नाही, या समाजाचं वाटोळं झालेलं बघवत नाही, या समाजाचं कुठेतरी हित व्हावं, भलं व्हावं, या माझ्या सांगोला तालुक्यातल्या माय बहिणींना, माझ्या युवकांना कुठेतरी न्याय मिळावा म्हणून माझा युवक मित्र लढतोय. आणि ही सांगोल्यातली सगळी जनता या सगळ्या उमेदवारांना भरघोस मतांना निवडून देईल अशी काही शंका बाळगण्याची कारण नाही. धन्यवाद. जय बाळूमामा. असे नवनवीन पाहण्यासाठी नामदेव गारे चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय बाळूमामा.